आकाश लोंगले, अतुल लोंगले हे तीनही महत्त्वाचे फलंदाज जे नेहमी आपल्या संघाला एक स्टार्ट चांगला देत असतात आणि तो स्टार्ट घेऊन खऱ्या अर्थानं संघ चांगली कामगिरी करत असतो. परंतु इथून जर पाहायला गेलं तर ते लवकर बाद झाले. आकाश गायकर अगदी जर पाहायला गेलं तर एक चौकार आल्यानंतर बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं अतुल लोंगले जो चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते, एक सिंगल आली होती, तो देखील बाद झाला. परंतु ज्यानं 2 षटक फक्त नॉट स्ट्राईकवरती थांबला होता त्याला तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिल्याच बॉलमध्ये तो देखील बाद झाला. संख्य अडचणीमध्ये सापडला. धावसंख्या 22. पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. जय भवानी वावळोली आणि बाप्पा मोरिया 89-43 मोठी जुई ब दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि या स्पर्धेचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं होतं ते वावलोली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच योगेशदादा कांबेरेंना विनंती करेल. योगेशदादा आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. जय भवानी वावलोली आणि बाप्पा मोरिया 89-43 मोठी जुई ब इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी येणं कंपल्सरी आहे. जर का एक कॅप्टन उपस्थित असेल दुसरा नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. अधिकचा उशीर झाला तर आयोजकांच्या वतीने धावांची सुद्धा पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. ओव्हर टू योगेश ढोळे सर. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहेत नवनाथ. आणखीन एक चांगला गोलंदाज प्रथमेश 11 दामोते टीमचा आपण पाहणार आहात. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आला. समोर जर पाहिलं तर मात्र अजय ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, समोर केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आले, तो चुकी झाली आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. महत्वाचा चौकार. दोन धाबा कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते मात्र 28 वरती. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय अजय. खऱ्या अर्थानं आवश्यकता देखील आहे या धावसंख्येची. सिंगल डबल देखील फार महत्वाची आहे. त्यासाठी प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याचा संघर्ष आता खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये फार महत्वाचा ठरणार आहे आपल्या टीमसाठी. हो यावेळी जागा बनवले स्ट्रोकसाठी. बॉल सरळ चाललाय लॉंग लेगला, सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. अजयला आणखीन एक चौकार. पोचले या चौकारानं आपण पाहताय 32 धावा धाव फलकावरती. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 फलंदाज बाद झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला होता आणि तदनंतर मात्र आता अजय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. ओ समोर खेचून मारलाय. बॉल सरळ चालला लॉंग ऑफ सीमा पार. अजयचा आणखीन एक क्वालिटी दर्शवणारा षटकार. अफलातून बॅटिंग. बॉल घ्या. बॉल आला मॅच बॉल आला. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अजयची. 2 चौकार, 1 दुहेरी, 1 षटकार. 4 बॉल मध्ये तब्बल अजयने आतापर्यंत 16 धावा बनवल्यात. नवनाथच्या विरोधामध्ये 4थ्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. आक्रमण हे आमचं बचाव आहे. आम्हाला टार्गेट सेट करायचंय तर मग आक्रमण करावंच लागेल. अजय हो आणखीन एक
एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी अजयचा आणखीन एक तडाखा. धावा 6 षटकार. काय षटकार मारलाय अजयनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 धावा धाव फलकावरती आल्यात. कडक बॅटिंग अजयचे मैदानाच्या आतमध्ये. हो आणखीन एक सलगचा तिसरा. कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप कव्हर सीमा पार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा आणखीन एक अजयचा वार. सलगचा तिसरा षटकार. त्या एका ओव्हरमध्ये नवनाथने 28 धावा दिला आणि या ओव्हरमध्ये खरं तर ती एक मिस्टेक. जर का तो चौकार अडवला असता, स्ट्राईक रोटेट झाली नसती, तर कदाचित या धावा दामोदर संघाला वाचवता आल्या असत्या. खरं तर स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश इलेव्हन दामोदर संघाचे टीम ओनर आज ज्यांनी संघ पुरस्कृत केलेला आहे, अमोलदादा विर्ले, ज्ञानेश्वरदादा विर्ले आणि त्याचबरोबर हरेश्वर विर्ले दादा, तिघांमध्ये खरं तर त्याच चेंडूची चर्चा आहे की क्रिकेटमध्ये एक मिस्टेक आपल्या संघाला किती धोकादायक ठरू शकते. तो चौकार गेल्यानंतर ते समजतं, पण हरकत नाही आहे. क्रिकेट आहे, एक ओव्हर दुसऱ्या टीमकडे जाईल तर एक ओव्हर आपल्या बाजूने येईल, हे चालतच राहणार आहे. 4 ओव्हरमध्ये बरोबर 50 धावा आहेत आणि आता शेवटचा ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. ओव्हर टू योगेश सर. नक्कीच. अरे नेहमी खऱ्या अर्थानं प्रत्येक समालोचक देखील हेच सांगत असतो, क्रिकेटमध्ये तुम्ही चुका करू नका. तुम्ही चुका केल्यानंतर अगदी आपण पाहता समोरच्या टीमला ते मोमेंटम मिळत असतं आणि तो मोमेंटम मिळाला त्या चौकारानंतर आणि अगदी आपण पाहताय ते षटक इतकं महागडं ठरलं. हो यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून बॉल केलाय. बॉल सरळ चाललाय डीप कव्हर सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार, परंतु यावेळी धनंजयच्या बाटमधून. थँक्यू. थोडासा सावकाश खेळत होते दोन्ही बॅटर. अगदी आपण पाहता विकेट्स आल्या होत्या, पार्टनरशिप बिल्डअप करायची होती, तो वेळ घेतला आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा वार, दुसरा चौकार. धावा धावफलकावरती आल्यात. 58 धावा धावफलकावरती. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती. हो इथे देखील आपण पाहताय पकडली जाते कॅच आणि महत्वपूर्ण विकेट्स आता पाहायला मिळतीये. धनंजय बाद होईल, परंतु चला वावलेली टीमचे कर्णधार आणि मोठे जुई टीमचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण रेडी राहायचंय दोन्ही कर्णधार. ओबाटची खडा घेतली, पाठीमागे चालला डायरेक्ट हिटची संधी मिळाली आहे. सिंगल आली आहे. सिंगलला आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 59 धावा धावफलकावरती. कल्पेश
6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. त्यानं मात्र एक सिंगल मिळवली आहे आणि स्ट्राईक वरती आणलाय ते मात्र अजयला. जो अजय 6 बॉलमध्ये 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हो पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट फाईन लेग मध्ये पकडली जाते कॅश आणि अजयची मात्र महत्वाची विकेट इथून मिळाली आहे. ती प्रथमेश 11 धावते टीमला.